जसं तुम्ही म्हणालात, की कॉन्ट्रोव्हर्शियल आहे, की बाईनी किचनमध्येच असलं पाहिजे. तर माझ्या मते बाईच्या शिवाय किचन चालूच शकत नाही. ते असलंच पाहिजे. म्हणजे ती एक क्वालिटी अशी आहे बाईमध्ये, की तीच हे हँडल करू शकते. पण ॲज अ लीडर म्हणजे जर तुम्ही एंटरप्रेन्योर होणार असाल किंवा तुम्हाला बिझनेस करायचा असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे, की तुम्हाला डिसिप्लिन व्हावं लागेल. सध्याचा काळ असा आहे, की ऑब्व्हियसली जेव्हा आपण म्हणतो, की नाही एखादी बाई बिझनेस करायला लागली, की तिच्याकडे वेळच नसतो किंवा घर काम करायला लागली, की तिच्याकडे वेळच नसतो. पण मला असं वाटतं, की जर एखादी बाई घरात तुमच्या जसं आई, सासू ह्या ज्या असतात, त्या सगळ्यात मोठं सपोर्ट सिस्टम्स आहेत. सो एक बाईच एक बाईला पुढे करू शकते. एक पर्टिक्युलर एज नंतर आपण पटकन मैत्री करत नाही किंवा कुठल्यातरी ट्रेनिंग प्रोग्रामला आपण एनरोल करत नाही. कारण की बाई माणूस म्हटल्यावर ॲज अ सेड की खूप डोक्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. सो पहिला विचार हा येत नाही, की मी काहीतरी शिकू. पहिला विचार येतो, की मी करतीये काम, तेवढंच विकलं गेलं तर पुरे आहे. सो त्याच्याकरता व्हेरियस इन्स्टिट्यूट्स ज्या एन-जी-ओज आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, त्याच्याबरोबर कोलॅबोरेट करून आम्ही हे सगळे प्लॅटफॉर्म्स बायकांना देण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, हॅलो आणि वेलकम. अनुभवांकाच्या या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. वुमन एम्पॉवरमेंट हा शब्द जर तुम्ही बघितला आणि इंटरनेटवर पण आपण असले बरेच कीवर्ड्स बघतो, पण नक्की वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे काय आणि वुमन एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी आज आपण एक स्पेशल गेस्टना बोलवतो. त्या आहेत शेफाली गोखले शर्मा. त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि तुम्हाला सुद्धा त्यांचा अनुभव म्हणजे त्या स्वतः एक एंटरप्रेन्योर आहेत. WSECI म्हणा किंवा G100 सारख्या ज्या एन-जी-ओज आहेत किंवा निमा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते कोर कमिटीमध्ये काम करतात, एन-जी-ओजसाठी काम करतात. पण ते नेमकं काय काम करतात, वुमन एंटरप्रेन्योरशिपसाठी ते एक सपोर्ट सिस्टम म्हणून बनलेले आहेत. पण तो सपोर्ट कसा असतो, काय असतो, हे सगळं आपण त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. सो आजचा एपिसोड खूप एक्साइटिंग आहे. शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला पण काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ प्रचंड आवडला असेल तर तो शेअर करा. वेल, थँक यू मॅम. अनुभव अंकात आपलं स्वागत आहे. आपण आपल्या प्रेक्षकांसाठी थोडं आपल्या बॅकग्राऊंडबद्दल सांगाल का? नमस्कार. पहिले तर धन्यवाद मला इथे या प्लॅटफॉर्मला इन्व्हाईट केल्याबद्दल. माझं नाव शेफाली गोखले शर्मा. मी जन्माला आले नागपूरमध्ये आणि माझं सगळं शिक्षण झालंय मुंबईला. मी ऑलमोस्ट 20 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. ज्याच्यात माझं कॉर्पोरेट लाईफ वॉज 10 इयर्स आणि 10 वर्षात आता माझं सोशल वर्क हे आहे. सो माझा एक कॉम्बिनेशन म्हणजे मी सांगण्याचं कारण नागपूर आणि मुंबई हे लिंक अशी आहे, की नागपूरसारख्या छोट्या शहरातनं पण मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाढलेली मुलगी आणि कनेक्ट करायचं तर कसं करायचं? म्हणून मी तो रेफरन्स दिला, की कॉर्पोरेट आणि सोशल वर्क. गेले 20 वर्ष मी आता नाशिकमध्ये आहे आणि बऱ्याच कॉर्पोरेट कंपनीजमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आय-सी-आय-सी-आय बँक किंवा जेट एअरवेज किंवा ह्या सगळ्या कंपनीजमधनं मी जितकं मला एक्सपिरियन्स मिळालाय, त्या एक्सपिरियन्सच्या बेस्डवरती मी माझं स्वतःचं गिफ्ट आणि व्रॅप्स असं एक छोटासा बिझनेस चालू केला आणि त्या बिझनेसमधनं मग पुढे जाऊन सोशल वर्कला अटॅच झाले. सो अशा माझ्याबद्दल चं एक छोटंसं इंट्रोडक्शन ओके, आहे. ओके. आपण बिझनेसमध्ये कधी आलात? म्हणजे अ, अ, साधारणपणे एक टेम्प्लेट कसं असतं, की जनरली लोकं जॉब करतात आणि मग बिझनेसमध्ये येतात किंवा डायरेक्ट कोणी बिझनेस. सो आपण कसं चॉईस केलं? राइट. सो 20 वर्षाआधी माझी सुरुवात ॲक्चुअली ॲज अ मराठी ॲक्ट्रेस झाली. मी मुंबईला असताना थिएटर्स आणि सीरियल्समध्ये काम केलंय. त्याच्यानंतर लग्न झाल्यावरती म्हणजे कॉमन जसं बायकांचा हे असतो, की आपण लग्न झाल्यावरती शिफ्ट होतो. तसं मी मुंबईवरनं नाशिकला शिफ्ट झाले आणि नाशिकला शिफ्ट झाल्यावरती पण मी 10 वर्ष ऑलमोस्ट कॉर्पोरेट लाईफ जसं मी म्हणाले, की इथल्या बँक्समध्ये किंवा ह्याच्यात मी काम करत होते. त्याच्यानंतर फॉर माय ब्रेक ऑफ प्रेग्नन्सी मी कॉर्पोरेट वर्ल्ड सोडलं. सो मग काय करायचं घरी बसून आणि त्या विचाराने ऑनलाईन काहीतरी आपण केलं पाहिजे, कारण की बाहेर तर जाणं शक्य नव्हतं. दॅट इज हाऊ आय स्टार्टेड गिफ्ट्स अँड रॅप्स. सो गिफ्ट्स अँड रॅप्स ही कन्सेप्ट जी आहे, ती बेसिकली
नाशिकमध्ये बिकॉज नाशिक इज अ व्हेरी स्मॉल सिटी आणि ऑलमोस्ट 10 वर्ष आधी मी जेव्हा हे विचार केला, की मला या बिझनेसमध्ये यायचंय, तेव्हा एक गॅप होती बिटवीन गुड म्हणजे चांगल्या पद्धतीचे गिफ्ट्स किंवा क्वालिटीचे गिफ्ट्स नाशिकमधल्या लोकांना पोहोचवणं किंवा मलाच स्वतःला जर माझ्या मुलीकरता काही घ्यायचं असतं, तर मी बॉम्बेला जायचे. सो त्या गॅपमध्ये मला ही आयडिया सुचली, की ओके मग आपण हे करू शकतो. कारण की मुंबईमध्ये त्या हिशोबाने माझा कनेक्ट होता. सो 10 वर्ष आधी मी हा बिझनेस सुरू केला आणि इट इज स्टिल अन ऑनलाईन बिझनेस आहे माझा. मी त्याचं शॉप ओपन नाही केलं कारण की मी बल्क गिफ्टिंगमध्ये डील करते. म्हणजे समजा तुमच्याकडे लग्न आहे किंवा बर्थडेज आहे, तर त्या करता जे तुम्हाला गिफ्ट्स लागतात, त्या गिफ्ट्समध्ये मी डील करते. सो हा बिझनेस तसा मी ऑनलाईन 10 वर्ष आधी सुरू केला. आणि तो बिझनेस जेव्हा मी सुरू केला, तेव्हा ऑब्व्हियसली हा जो आपला नेटवर्किंगचा प्लॅटफॉर्म आहे, तो एवढा नव्हता स्ट्राँग. सो बिझनेस फक्त वर्ड ऑफ माउथ म्हणजे मी माझ्या ओळखीने किंवा माझ्या ओळखीचे लोकच मला फक्त तेवढे ऑर्डर्स द्यायचे. सो एका वेळानंतर एक त्याच्यामध्ये ब्रेक आला, की आता मी हा बिझनेस कसा वाढवायचा? सो त्या दृष्टीने मी एक Facebookचं पेज चालू केलं, ज्याचं नाव आहे नाशिक ऑसम मॉम्स. म्हणजे मला असं वाटलं, की जर मला या गोष्टीला प्रॉब्लेम येतोय, की मी नेटवर्किंग कसं करायचं? तर नक्कीच माझ्यासारख्या ज्या बाकीच्या बायका आहेत अ, त्यांना पण हा इश्यू येत असेल. सो ॲज ग्रुप म्हणजे ॲज मला कनेक्ट करायचंय म्हणून मी तो एक Facebookचा पेज चालू केला. जेव्हा चालू केला तेव्हा इट वॉज जस्ट हार्डली की Facebookवरती हे कन्सेप्ट की ग्रुप्स बनत होते. आणि आत्ता त्या Facebook पेजला 3,000 बायका आहेत. ज्या डेली त्यांचे बिझनेस त्याच्यावरती पोस्ट करतात आणि त्या ग्रुपला काही चार्जेस नाहीयेत. मी विथआऊट एनी चार्ज तो ग्रुप मी हँडल करते. आणि तो ग्रुप चालला म्हणून मी अजून एक तसाच पुण्याचा आणि मग मुंबईचा आणि मग एक बंगलोरचा ग्रुप चालू केला विथ द सेम नेम ऑफ नासिक ऑसम मॉम्स. सो जी आयडिया होती ती होती, की मी कसं बायकांशी जोडलं गेलं पाहिजे आणि थ्रू दॅट वी स्टार्टेड धिस पार्टिक्युलर कन्सेप्ट. सो ह्या थ्रू मी आय गॉट इंट्रोड्यूस्ड टू सोशल वर्क अल्सो. म्हणजे जो प्लॅटफॉर्म होता तो नुसताच बायकांनी भेटायचा किंवा त्या ग्रुपवर टाकायचा हे न करता आपण पुढे कसं भेटू शकतो, ह्याच्यावरती वर्क करता मी कनेक्ट झाले एका सोशल ऑर्गनायझेशनशी. सो दॅट्स हाऊ आय स्टार्टेड माय बिझनेस. ओके. आता जनरली आपण जर का स्पेसिफिकली बघितलं वुमन एंटरप्रेन्योरशिप असेल किंवा ओव्हरऑल एंटरप्रेन्योरशिपच असेल, तर त्याच्यामध्ये हर्डल्स येणं इट्स लाइक आपण ते अझ्युमच करतो की येणारच कुठलाही बिझनेस सुरू करताना. सो तुम्ही जेव्हा स्टार्ट केला बिझनेस 10 वर्षापूर्वी, तेव्हा तुम्हाला असे कुठले हर्डल्स आले का की आणि हाऊ यू ओव्हरकम की त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता बऱ्याच लोकांना कॅपिटलचा इश्यूज असतो. काही लोकांकडे कॅपिटल असतं, पण स्किल्स नसतात. स्किल्स असतात, पण माणसं मिळत नाही. सो हे जे काही इश्यूज आहेत, तर ते तुम्हाला कुठल्या प्रकारचे आले आणि हाऊ यू टॅकल्ड इट? सो मी जेव्हा बिझनेस सुरू केला, तेव्हा माझ्या डोक्यात होतं, की माझी आयडिया होती, की मला बाहेर नाही पडायचंय घराच्या. कारण की मला वाटतं एक बाई जी आहे, ती एवढ्या गोष्टी हँडल करत असते. त्याच्यामध्ये बिझनेसचे इतक्या सगळ्या गोष्टी हँडल करणं, हा एक टास्क होऊन जातो. सो माझा पहिला पॉइंट होता, की मी असा कुठलातरी बिझनेस केला पाहिजे, ज्याच्यात मला बाहेर नाही पडावं लागणार. माझ्या घराकडे माझं लक्ष राहील. सो त्याच्यावरनं मला ऑनलाईनची आयडिया सुचली. आणि म्हणून मी तो एक पहिला हर्डल जे होता, की बिझनेस करायचा की नाही करायचा? कारण की नोकरी म्हटलं, की तुम्हाला बाहेर जावं लागतं. बट बिझनेस म्हटलं, की तुम्हाला एखादं दुकान उघडून मग तिथे तुम्हाला बसायचं आहे किंवा तुमचं असं काहीतरी सर्व्हिसेस असल्या पाहिजे, ज्याच्यात तुम्हाला एक टीम पाहिजे. म्हणजे तुम्हाला टीम मॅनेजमेंट आलं. पण हे सगळं न करता मी पहिली गोष्ट काय करू शकते? म्हणजे पहिलं की थॉट तुमची आयडिया काय आहे? तर ती आयडिया माझी होती, की मी घरी बसल्या माझा बिझनेस कसा करू शकते? आणि जेव्हा तुम्ही आय थिंक हा कन्सेप्ट डोक्यात ठेवता, की मी घरी बसून काय करू शकते, तेव्हा तुमच्याकडे खूप ऑप्शन्स यायला लागतात, की म्हणजे ह्या बिझनेसमधनं मी पुढे कशी जाऊ? सो माझी आयडिया पहिले काम केली, की मी ऑनलाईन करेन आहे. सो मी कनेक्ट झाले भरपूर व्हेंडर्सशी इंडिया जे बेस्ट क्वालिटीचे डिफरंट युनिक गिफ्ट्स जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत आणि तेव्हाच WhatsApp आणि Facebook हे खूप ह्याच्यात आलं होतं. सो त्या माध्यमातनं मी कनेक्ट केलं व्हेंडर्सना आणि त्याच माध्यमातनं मी
सिटीमध्ये तसे ग्रुप्स बनवायला लागले. सो दॅट माझं जे बिझनेस आहे म्हणजे किंवा जे प्रॉडक्ट्स आहे, ते मी त्या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म्सवर सेल करू शकेन. सो सेकंड पॉइंट जो माझा म्हणजे जिथे हर्डल आली, की मी आता विकू कसं? कारण की युजुअली एक दुकान असतं जसं मी म्हटलं. पण मग आता हे दुकान आपण ऑनलाईन करायचं, तर कसं करू शकतो? सो तेव्हा आमचे WhatsApp ग्रुप्स किती जितके होते, मग ते कुठले जॉइन करायचे? हे सेकंड हर्डल, की मी कुठे माझं सामान किंवा माझं गिफ्टिंगचं जे आहे, ते मी कुठे दाखवू शकते. सो दॅट केम अक्रॉस. आता बेसिक हर्डल्स ज्या बायका फेस करतात, आय थिंक इज फायनान्स. म्हणजे आपण मोस्ट ऑफ द टाईम बायका आपल्या नवऱ्यावर किंवा मुली आपल्या बाबांवर किंवा भावावर असं डिपेंडंट असतात आणि आपल्याला कुठेतरी एक डोक्यात हे बसलेलं असतं, की नाही मी फायनान्समध्ये नाही पडणार. मी फक्त हे करीन म्हणजे मी नुसता बिझनेस करीन, पण फायनान्स माझं हे सगळं बघून घेतील. सो हाच विचार डोक्यात तेव्हाही होता, की इट्स ओके म्हणजे माझा नवरा बघेल काय ते. मी नुसतं हे करते, क्रिएटिव्ह काम करतो. बट थोड्या वर्षांनी मला ते लक्षात आलं, की होतंय काय, की तुम्ही नवऱ्यावरती डिपेंड करता, पण ते आपल्या कामात बिझी असतात. तर तुमचा बिझनेसचा जो फायनान्स आहे तो साइडलाईन होतो. म्हणजे तुमच्या लक्षात येत नाही, की आपण खरंच किती प्रॉफिट अँड लॉसमध्ये आहोत किंवा आपण ते कॅल्क्युलेट करत नाही. आणि हे आय थिंक प्रत्येक बाईचा प्रॉब्लेम असेल, की आपण बसून माझ्या बँकेत किती आहे आणि माझं किती गेलंय किंवा किती मिळालेत हा विचार करत नाही. कारण की माझ्या मते बायका खूप टॅलेंटेड असतात. बट द ओन्ली थिंग वी लॅक इज की आम्ही फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेत नाही. सो हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग मी माझा वेगळा एक बँक अकाउंट ओपन केला. तो सेव्हिंग्ज अकाउंटच ओपन केला. कारण की तोपर्यंत डॉक्युमेंट प्रोसेस काय असते ही माहीत नव्हती. निव्वळ एक विचारावरती बिझनेस चालवायचा. सो आय थिंक ते 3 हर्डल्स मेन होते. एक तर आयडिया, फायनान्शियल्स आणि कुठे तुम्ही विकणार. ह्या 3 गोष्टी मी त्या 5 वर्षात ओव्हरकम केल्या आणि मी माझं फायनान्शियल्स जे आहे, ते मी माझ्या हातात घेतलं. सो ओके. आता तुम्ही जे एक्सप्लेन केलं, त्याच्यामध्ये मला असा एक क्वेशन ॲक्चुअली डोक्यात आला, की हे आता आपण सिटीमध्ये नाशिक, नागपूर असं एक अ, म्हणू शकतो, की एक डेव्हलप्ड सिटी आहे किंवा येस. डेव्हलपिंग सिटीज आहेत. पण ज्यांचा या गोष्टीशी कनेक्शन नाहीये, म्हणजे बरोबर. आता जे खेडेगावात राहतात किंवा छोट्या गावात राहतात किंवा सिटीच्या आपण एक थोडं एक 10-15 किलोमीटर बाहेर गेल्यावर ज्या गावांमध्ये राहतात. तर अशा बायकांना जेव्हा त्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर मग त्यांनी कुठून सुरुवात केली पाहिजे आणि तुमच्या वैयक्तिकमध्ये त्यांना काय हर्डल्स येऊ शकतात आणि हाऊ दे शुड ओव्हरकम इट? बरोबर. सो मी जेव्हा हा बिझनेस सुरू केला, तेव्हा ॲज मी म्हटलं, की मला प्लॅटफॉर्म मिळाला नाही. मी स्वतःहून तो ग्रुप तयार केला आणि मग बायकांना ॲड केलं. बट जेव्हा मी हे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम बायकांशी कनेक्ट केलं, त्याच्यात मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली. माझी मैत्रीण आहे बृंदा रावल. त्यांच्याकडे WICCI हा एन-जी-ओ आहे, वुमेन एम्पॉवरमेंट करता. त्यांनी अप्रोच केलं होतं महाराष्ट्र स्टेटकरता लीड करायला. सो त्यांनी तो मेसेज टाकला होता Facebookवर आणि त्याच्या थ्रू मी त्यांच्याशी ॲज अ सोशल पॉइंट ऑफ व्ह्यू मी जॉइन झाले, की जर मला हे फेस झालेत हर्डल्स, तर आय एम शुअर की बाकीच्या बायकांना पण आपण एक एक सोल्युशन देऊ शकतो का? आपण काहीतरी काम करू शकतो का? म्हणून मी तिच्याबरोबर जॉइन झाले. WICCIचं पूर्ण नाव इट्स वुमेन इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. त्यांच्या 2500 डिपार्टमेंट्स आहेत आणि ते वेगवेगळ्या डिपार्टमेंट थ्रू बायकांकरता हे काम करतात. आम्ही दोघी ब्रँड क्रिएशन अँड मार्केटिंग काउन्सिल फॉर महाराष्ट्र आणि मी त्याची व्हाईस चेअर आहेत आणि बृंदा मॅम प्रेसिडेंट आहेत. सो आम्ही ते हातात घेतलं. त्याचं कारण असं होतं, की आम्हाला जे आमचे बिझनेसमध्ये आमचे आलेले प्रॉब्लेम्स होते, त्या प्रॉब्लेम्सचं आम्ही सोल्युशन कसं देऊ शकतो किंवा ह्या बायकांना आपण कुठला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देऊ शकतो, की त्यांना ईझी होईल. सो जसं आता तुम्ही म्हणालात, की आउटस्कर्ट्स ऑफ नाशिकमध्ये पण अशा खूप बायका आहेत, ज्यांना ही कामं करायची आहेत. सो आउटस्कर्ट्स ऑफ नाशिकमध्ये तर असं बघितलं तर खूप एन-जी-ओज आहेत, जे काम करतायत या बायकांकरता. पण आम्ही जे सुरू केलं ते मिडल क्लास बेसिकली ज्या बायका आहेत, की ज्यांना खरंच ते बिझनेस करतायत. बट खूप हाय-फाय माहिती नाहीये. म्हणजे काही-काही लोकांना तर Facebook आणि Instagram किंवा WhatsApp काय आहे, हे पण माहीत नाहीये. मग तुम्ही घरी बसून तो बिझनेस मी कसा करणार? सो त्याकरता आम्ही वेगवेगळे ट्रेनिंग्ज किंवा मीटिंग्स हे असं दर महिन्यातनं घेत असतो आणि ह्या मीटिंग्स थ्रू आम्ही
जितकं होऊ शकेल तितकं त्या बायकांना आम्ही माहिती द्यायची हे करतो, ट्राय करतो, की कुठलाही टॉपिक फॉर एक्झाम्पल तुमचं इमेज मॅनेजमेंट असेल, की तुम्ही कसं दिसलं पाहिजे किंवा कसं बोललं पाहिजे, हे बेसिक्स आहेत. सो हे बेसिक ह्या बायकांना माहीत असतं, पण ते कसं पॉलिश करून बाहेर आणायचं किंवा एक पर्टिक्युलर एज नंतर आपण पटकन मैत्री करत नाही किंवा कुठल्यातरी ट्रेनिंग प्रोग्रामला आपण एनरोल करत नाही. कारण की बाई माणूस म्हटल्यावर ॲज आय सेड की खूप डोक्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. सो पहिला विचार हा येत नाही, की मी काहीतरी शिकू. पहिला विचार येतो, की माझं मी करतीये काम, तेवढंच विकलं गेलं तर पुरे आहे. तर आम्ही हा प्रयत्न करतोय, की तुम्ही जे करताय, ते तुम्ही जगाला दाखवा. सो त्याच्याकरता व्हेरियस इन्स्टिट्यूट्स ज्या एन-जी-ओज आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, त्याच्याबरोबर कोलॅबोरेट करून आम्ही हे सगळे प्लॅटफॉर्म्स बायकांना देण्याचा प्रयत्न करतोय. सो त्या हिशोबाने धिस सोल्युशन ॲज इन आम्ही आत्ता जस्ट सुरू केलंय. म्हणजे लास्ट 3 इयर्स वी आर वर्किंग ऑन धिस. आणि मग अशा कुठल्या एन-जी-ओज आहेत ज्याच्यानं म्हणजे ज्याच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात आणि त्या एन-जी-ओ थ्रू तुम्ही एक्झॅक्टली म्हणजे ऑन ग्राउंड काय-काय जसं तुम्ही सांगितलं की इमेज डेव्हलपमेंट आहे. याच्या व्यतिरिक्त अजून त्यांना तुम्ही कशाप्रकारे मदत करतात थ्रू एन-जी-ओज? ओके. सो बेसिकली जेव्हा आम्ही हे सुरू केलं, तेव्हा आम्ही 5च जणी होतो. जेव्हा हे 3 वर्ष आधी हा एन-जी-ओचं आम्ही हातात घेतलं. 5 बायकांवरनं आज आम्ही 500च्या नंबरवर आहोत इन नाशिक इटसेल्फ. नागपूर, पुणे आणि मुंबई, शिर्डी अशा अजून ह्या जागेंवर आत्ता आम्ही ब्रांचेस ओपन केल्या आहेत. फक्त ब्रँड क्रिएशन एंड मार्केटिंग काउन्सिल करता. आता बायकांना जेव्हा आपण ब्रँड क्रिएशन असं म्हणतो, तेव्हा त्या बाईच्या डोक्यात हा विचारच येत नाही, की मी माझ्या प्रॉडक्टला एखादं नाव द्यावं. किंवा फॉर एक्झाम्पल मी आज जर विणकाम करतीये, क्रोशे करतीये. क्रोशेमध्ये किती गोष्टी होऊ शकतात आणि त्या निव्वळ तुमच्या अ, आजूबाजूच्या मैत्रिणींना किंवा त्यांना विकत न देता, तुम्ही आउट ऑफ इंडिया पण ती गोष्ट सेल करू शकता. हा एक विचार त्यांच्या डोक्यात प्लांट करणं, की किती स्कोप आहे तुमच्या कामाला. तर जर आम्ही हे दर महिन्याला ज्या मीटिंग्समध्ये आम्ही घेतो, त्याच्यात आम्ही वेगवेगळे ट्रेनर्स जे आहेत, त्यांना प्लॅटफॉर्म देतो. सांगायला, की कुठल्या ट्रेनिंगमुळे तुम्हाला काय बेनिफिट होऊ शकेल. सो फॉर एक्झाम्पल एखादी बाई असेल जिला जिला काहीतरी सुरू करायचं आहे, राइट फ्रॉम द स्क्रॅच म्हणजे जेव्हा एखादी आयडियाच नसते तुम्हाला, पण मला काहीतरी करायचंय. सो एक एन-जी-ओ आहे ते फक्त शिकवतात म्हणजे जे गव्हर्नमेंटचे कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसमध्ये ते कोर्सेस तुम्हाला अवेलेबल करून देतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की मला जर एक कॅन्डल मेकिंग बिझनेस करायचा असेल, तर ते तुम्हाला फुल शिकवतात. पण ते लिमिटेड आहे शिकवण्यापर्यंत. देन वी कनेक्ट देम टू एजन्सी व्हिच कॅन मार्केट म्हणजे आता जसा आमचा प्लॅटफॉर्म आहे, की तुम्ही आमच्याबरोबर कनेक्ट व्हा आणि तुम्ही कसं स्वतःबद्दल सांगू शकता, की मी कॅन्डल बनवते, पण मी कुठल्या प्रकारची कॅन्डल बनवते किंवा मी बल्कमध्ये बनवते का? किंवा मला फक्त गिफ्टिंग करायचंय का? म्हणजे तुमचा फोकस जो आहे, तो आमच्या एन-जी-ओ म्हणजे जो विकी आमचा आहे, त्याच्या थ्रू आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर जर तुम्ही ग्रो झालात आणि तुम्हाला फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल, तर आम्ही नासिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन बरोबर पण मी कनेक्टेड आहे. आय एम द कोर कमिटी फॉर वुमेन्स विंग. तर मग इंडस्ट्रीबरोबर कनेक्ट राहून मग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काय मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर यायचं असेल, तर काय-काय प्रोसेस आहे? तर हे सगळं आम्ही कनेक्ट करून देतो. सो दॅट त्यांना एक फुल फ्लेजेड त्यांना एक हे मिळतं, सोल्युशन मिळतं. सो अशा प्रकारे जेव्हा तुम्ही प्रत्येक एन-जी-ओ किंवा ऑर्गनायझेशन बरोबर कनेक्ट करतात, तर तुम्ही एक फुल प्रूफ सोल्युशन देऊ शकता. फक्त आणि फक्त तुम्हाला मी बिझनेस कसा करायचा हे सांगायला तर खूप लोकं आहेत. पण तो बिझनेस केल्यानंतर तुम्ही त्याला कसं दाखवायचं किंवा कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचं, हे दाखवायला किंवा शिकवायला आम्ही त्या बायकांना मदत करतो. ओके. सो आता तुम्ही जसं सांगितलं, की तुम्ही त्यांना एक प्रकारे ग्रूम करता, की जेव्हा ते मार्केटमध्ये येतील तेव्हा त्यांनी बिझनेस कसा सुरू करायचा, तो स्केल अप कसा करायचा किंवा त्याच्यामध्ये काय हॅडल्स येऊ शकतात. सो त्याच्याशीच रिलेशनमध्ये हा क्वेश्चन आहे, की जेव्हा एखादी बाई एक एंटरप्रेन्योरशिपवर येते म्हणजे त्या मार्गावर येते, तेव्हा एंटरप्रेन्योरशिप हा एक असा मार्ग आहे, की हे ऑटोमॅटिक तुम्हाला एक लीडरशिप क्वालिटी डेव्हलप करावी लागते आणि आपण असं म्हणूयात, की ओव्हरऑल जगामध्ये असं म्हणूयात, की इश्यूज असे आहेत, की जेव्हा आपण लीडर होतो किंवा होण्याच्या मार्गावर असतो, देअर इज नो वन टू गाईड अस, की तुम्ही लीडरशिप करायची म्हणजे नेमकं काय करायचं?
हेच बऱ्याच लोकांना माहिती नसतं. त्यातल्या त्यात आपण सध्या म्हणजे मला असं काही कॉन्ट्रोव्हर्शियल नाही सांगायचंय, पण लोकांचे असे समज आहेत, की बाईने किचनमध्ये राहिलेलं बरं. पण मग ते सोडून सुद्धा आजकाल बरेचसे असे लोक आहेत, की जे एन्करेज करतात, की तू बिझनेस कर किंवा बहिणीला सांगतात, बायकोला सांगतात. सो व्हेन दे लीव्ह द किचन आणि जेव्हा या जगात येतात, व्यवसायाच्या जगात येतात, तेव्हा त्यांनी लीडरशिप कशी करायची किंवा त्यांच्यामध्ये त्यांनी कुठली क्वालिटी डेव्हलप केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अ, जसं तुम्ही म्हणालात, की कॉन्ट्रोव्हर्शियल आहे, की बाईनी किचनमध्येच असलं पाहिजे. तर माझ्या मते बाईच्या शिवाय किचन चालूच शकत नाही. ते असलंच पाहिजे. म्हणजे ती एक क्वालिटी अशी आहे बाईमध्ये, की तीच हे हँडल करू शकते किंवा तुमचं जे घर असतं ते पण एक बाईच हँडल करू शकते. सो मी हे कधीच म्हणणार नाही कुठल्याही स्त्रीला, की तुम्ही तुमचं घर सोडा आणि बिझनेस करा. पण ॲज अ लीडर म्हणजे जर तुम्ही एंटरप्रेन्योर होणार असाल किंवा तुम्हाला बिझनेस करायचा असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे, की तुम्हाला डिसिप्लिन व्हावं लागेल. तुमचे टायमिंग्स तुम्हाला टाईम मॅनेजमेंट, वेळेचं मॅनेजमेंट जे आहे ते खूप गरजेचं असतं एखाद्या बाईला आणि शिस्त जसं डिसिप्लिन, की आज मी 6:00 वाजता जर उठले, तर मी 6:00च्या ऐवजी 5:00 वाजता उठीन आणि Instagram, Facebook किंवा माझं जितके सोशल मीडिया हँडल्स आहेत, त्याच्यावर मी एक पोस्ट तरी नक्की टाकीन. तो एक पोस्ट म्हणजे तुमची व्हिजिबिलिटी असते आणि ती व्हिजिबिलिटी तुम्हाला पुढे जाऊन बिझनेस देते. बट सध्याचा काळ असा आहे, की ऑब्व्हियसली जेव्हा आपण म्हणतो, की नाही एखादी बाई बिझनेस करायला लागली, की तिच्याकडे वेळच नसतो किंवा घर काम करायला लागली, की तिच्याकडे वेळच नसतो. बट मला असं वाटतं, की जर एखादी बाई घरात तुमच्या जसं आई, सासू ह्या ज्या असतात, त्या सगळ्यात मोठं सपोर्ट सिस्टम्स आहेत. सो एक बाईला पुढे करू शकते आणि जर ती तुमच्याकडे असेल किंवा नसेल सुद्धा, की तुमचे वेगळे राहतायत. बट जर तुम्ही ते डोक्यात ठेवलं, की मला ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या आहेत आणि यू डोंट कम अंडर द टर्म्स, की इक्वॅलिटी हवी आहे आणि तसंच मी राहणार. तर मग ती लीडरशिप तुम्ही पुढे वाढवू शकता. बीइंग हंबल म्हणजे सगळ्यात ग्राउंडेड असणं, की मी हे बिझनेस मला करायचा आहे, पण माझं घर सांभाळून मला बिझनेस करायचा आहे. हा जर विचार प्रत्येक बाईच्या डोक्यात असतो, पण तिने बिझनेस वर्किंग झालं किंवा सक्सेस झाल्यावर पण जर तो विचार सांभाळून ठेवला, तर ती तिच्यासारख्या अजून 10 बायका ती रेडी करू शकते, असं मला वाटतंय. की लीडरशिप हा एक विषय आहे, की मी फक्त बाहेर लीड करणार. म्हणजे बायकांना बाहेर फक्त मी सांगणार, की नाही तुम्ही हे करा आणि आपण स्वतः ते नाही करायचं. दॅट इज नॉट लीडरशिप. सो आमच्या ज्या WICCIच्या फाउंडर आहेत, डॉक्टर हरबीन अरोरा राय. त्या 5 ऑर्गनायझेशन्स हँडल करतात आणि ग्लोबली वी आर प्रेझेंट. बट त्यांना भेटल्यावरती मला असं वाटलं, की मी कुठेतरी ह्यांच्यासारखं असलं पाहिजे. आय विल लर्न हाऊ टू बिकम लाइक हर. तर आय थिंक लीडर नीड्स टू बी लाइक दॅट. तुम्ही कोणाला तरी न लीड करता पण शिकवलं पाहिजे, की कसं लीड करायचंय. आज जेव्हा आम्ही बायकांचं हे ऑर्गनायझेशन चालवतोय, आम्हाला लक्षात येतं, की जेव्हा आम्ही कोणालाही सांगतो, की तुम्ही मीटिंग्स करता या, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो, "मला काय मिळणार?" सो माझं उत्तर असतं, "काहीच नाही मॅम. तुम्हाला फक्त एखाद्या बाईशी कनेक्ट करायला मिळेल." आणि ह्या विचाराने जर तुम्ही आमच्या मेंबर होणार असाल, तर तुम्ही या. आमचा प्लॅटफॉर्म ॲब्सोल्युटली फ्री आहे. त्याला मेंबरशिप नाहीये. फक्त एवढंच आम्ही सांगतो, की एखाद्या बाईकरता कंपॅशन असलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, की जेव्हा मी दुसऱ्याला प्रमोट किंवा सपोर्ट करते, तेव्हा माझाही बिझनेस तेवढ्याच यानी वाढतो. सो लीडरशिप माझ्या मते असं असलं पाहिजे, की तुम्ही दुसऱ्यांना पुश करा आणि त्यांना लीड करा स्वतः सेम गोष्ट करून. म्हणजे तुम्ही जर डिसिप्लिन फॉलो केलात, तुम्ही जर ते कंटिन्यूअस जे तुम्ही प्रीच करताय म्हणजे जे सांगताय, ते तुम्ही केलं, तर आपोआप लोकं तुम्हाला ॲज अ लीडर आणि म्हणून ते फॉलो करतील. ओके. त्याच्यातलाच एक सब क्वेशन हा, की जनरली म्हणतो पूर्ण जगातच आफ्टर मॅरेज, बिफोर मॅरेज आई असते, आफ्टर मॅरेज बायको असते. कुठल्याही रोलमध्ये जा, बाई एक सपोर्ट सिस्टम असते. अ, आता बिझनेसमध्ये काही फेल्युअर्स आले किंवा ते जनरली येत असतात. जॉबमध्ये काही प्रॉब्लेम्स चालू असतात. सो ओव्हरऑल प्रॉब्लेम्स झाल्यानंतर आपण आईकडे जातो किंवा बायकोकडे जातो. मग अशा वेळी आपली एक मेंटल स्थिती असते, की आपण खूप निगेटिव्ह वाटत असतं. आपण त्यांना एक सपोर्ट सिस्टम म्हणून बघतो. मग आता ह्या सपोर्ट सिस्टमने मेंटली किती प्रिपेअर राहिलं पाहिजे? लीडरशिप असेल किंवा व्यवस्था असेल. कारण शेवटी कसं आहे, की त्यांच्याकडनं हे अपेक्षित आहे, की तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या. मग त्या व्यक्तीने काय करायचं, की जेव्हा त्याला सपोर्टची गरज असते, तर त्यांनी कसं ॲक्ट करायचं किंवा या गोष्टीला त्यांनी कसं हँडल केलं पाहिजे?
बरोबर आहे. बाईला असं म्हणतात, की एवढे हात असतात, की ती सगळं करू शकते आणि आय एम ॲब्सोल्युटली अ फॅन ऑफ वुमनहूड. म्हणजे मी थँक यू आहे गॉडला, की मला बाई म्हणून आणलं. कारण की हो, मी 10 प्रकारच्या गोष्टी करू शकते आणि जेव्हा आपल्या घरात काही प्रॉब्लेम असतो किंवा आपल्याला आपल्या लोकांकरता आपल्याला जेव्हा उभं राहायचं असतं, पण त्याच वेळी आपल्याकरता कोण आहे, असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा आमच्यासारख्या ऑर्गनायझेशन्स पुढे असतात. म्हणजे विकी हे एक ऑर्गनायझेशन आहे. त्याच्याबरोबर ALL ऑल लेडीज लीग हे अजून एक त्यांचं ऑर्गनायझेशन आहे. ज्याच्यात विकीमध्ये आम्ही फक्त वुमेन एंटरप्रेन्योर्स किंवा बायकांना बिझनेस कसा करायचा हे सगळं शिकवतो. बट ऑल ऑर्गनायझेशन जी आहे, त्याच्यात तुम्ही सिस्टरहूड किंवा तुमच्या वयाच्या सेम बाईबरोबर कसे कनेक्ट होऊ शकतात किंवा तुम्हाला कसा सपोर्ट मिळू शकतो किंवा त्याच्यात तुमचं मेंटल हे सगळे विषय डिस्कस होतात किंवा तुम्हाला त्या काइंड ऑफ सपोर्ट मिळतं. तर मी सगळ्यांना किंवा बायकांना हे सांगते, की तुम्हाला घरातल्या गोष्टी तर करायच्याच आहेत. ते तुम्हाला ऑप्शन नाहीये. बट स्वतः करता मग तुम्ही एखादं असं काहीतरी ग्रुप जॉइन करा, जिथे तुम्हाला हे सगळं बोलता येईल किंवा तुमच्या लाइक माइंडेड लोकं तुम्हाला मिळतील, जिथे तुमचं मेंटल टेकन केअर होईल. कारण की जेव्हा तुम्ही घरातल्या हिरो असतात, तेव्हा तुम्हाला बाहेरचा सपोर्ट पण तेवढाच गरजेचा असतो. आणि मला असं वाटतं, की एका पर्टिक्युलर वयानंतर आपण मैत्री करणं विसरतो. कारण की जेव्हा आपण 40मध्ये वगैरे येतो, तर बायकांना असं वाटतं, की आता कुठे मैत्री करायला जायची किंवा कुठे काय आपण विचार करायचा. तेव्हा असे ग्रुप्स तुमच्या बेनिफिटला असतात, की तुम्ही तिथे जाऊन मीटिंग्स किंवा जे इव्हेंट्स असतात, ते जर अटेंड केले, तर तेवढंच तुम्हाला रिलीफ मिळतं. सो असे आता भरपूर ग्रुप्स आहेत ऑब्व्हियसली Facebookवरती, जे तुम्ही जॉइन करून तुमची ग्रोथ जी आहे किंवा तुम्हाला व्हॉट काइंड ऑफ सपोर्ट हवा तो सपोर्ट तुम्ही मागू शकता. फक्त एवढंच आहे, की तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे आणि तुम्हाला मागणं गरजेचं आहे. कारण की बायकांना कोणा दुसऱ्याला सांगायचं किंवा मागायचं हा कन्सेप्टच माहीत नसतो. आपल्याला आपणच एवढं मोठं करतो, की नाही मी सगळं हँडल करू शकते. त्या ह्याच्यातनं बाहेरच येत नाहीत बायका. एक तो प्रॉब्लेम या बायकांबरोबर आहेचच. जेव्हा आम्ही मीटिंग्स घेतो, तेव्हा आम्ही असे बरेच वेलनेस प्रोग्राम्स पण घेतो. आमच्या काउन्सिल मेंबर्समध्ये देअर आर मेनी एनर्जी हीलर्स जो आता नवीन कन्सेप्ट आहे थोडा, की त्याच्यामुळे खूप सपोर्ट मिळतो. ते पण आम्ही या प्रोग्राम्समध्ये ॲड करून बायकांना मेंटली आपण कसं सपोर्ट करू शकतो, या ग्रुप्सच्या थ्रू हेही प्रोग्राम्स आम्ही करतो. सो आय वुड मी सगळ्यांना सांगत असते, की तुम्ही या कन्सेप्ट तुम्ही बघा आणि बाहेर पडा. हं, सो हं, त्या हिशोबाने हं. आपण सपोर्ट करू शकतो. आता तुम्ही बऱ्याचदा WICCIचा मेन्शन केलं आणि बाकीचे पण काही एन-जी-ओजला तुम्ही जॉइन आहात. सो आपण स्पेसिफिकली एक-एक करून जाऊयात. सो सगळ्यात पहिलं म्हणजे ज्याला तुम्ही आता करंटली काम करतात WICCIला, तर त्याचं म्हणजे काय म्हणतात, एक मेन उद्दिष्ट किंवा त्यांनी सुरुवात कुठून केली किंवा त्यांचा एक पर्पज काय आहे? आणि जेव्हा वुमन एंटरप्रेन्योरशिपच नाही, पण जनरल जेव्हा कोणी एखाद्या बाईला ते जॉइन करायचं असेल, तर त्यांनी ह्याच्याकडनं काय एक्स्पेक्ट केलं पाहिजे? ओके. तर WICCI जसं मी सांगितलं तुम्हाला इट्स वुमेन इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. हा ग्रुप जो झालाय फाउंडेड बाय डॉक्टर हरबीन अरोरा राय. त्या दिल्लीमध्ये बेस्ड आहेत आणि त्यांनी असे अजून 5 ऑर्गनायझेशन्स केले आहेत. द मेन अजेंडा त्याचा जो आहे तो वुमेन एम्पॉवरमेंट आहे. वुमेन एम्पॉवरमेंटच्या खाली त्यांच्याकडे 2500 वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी ट्रेनर आहे, सॉफ्ट स्किल्स ट्रेनर. तर ॲज अ ट्रेनर माझा एक वेगळा ग्रुप मी जॉइन करून निव्वळ त्या ट्रेनिंगच्या विषयावरती मी फोकस करू शकते. जर मी डॉक्टर आहे, तर मी डॉक्टरच्या ग्रुपला जॉइन करून फक्त डॉक्टर्स म्हणून एखादा आपण काय प्रोजेक्ट करू शकतो, त्याच्यावर फोकस करू शकते. मेन त्यांचा अजेंडा इज वुमन एम्पॉवरमेंट. त्याच्यातला आम्ही आमच्या हातात जो आलाय तो ब्रँड क्रिएशन एंड मार्केटिंग काउन्सिल. जे आम्ही प्रयत्न करतोय याच्यातनं सांगायचा बायकांना, की जेव्हा आपण बिझनेस करतो, तेव्हा आपल्याला त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट कुठे करायचं, कसं करायचं आणि बेसिक्स तुमचे काय असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल एक ॲप आहे. त्या ॲपवरती जाऊन जर तुम्ही तुमचे फोटोज अपलोड केले किंवा तुम्ही तुमच्या बिझनेसबद्दल जर डिस्क्रिप्शन दिलं, तर ते पोस्टर्स तुम्ही शेअर करू शकतात भरपूर WhatsApp ग्रुप्सला, जे तुम्ही ऑलरेडी एक मेंबर असतात. बट इन केस तुम्हाला जर ग्रो करायचं असेल, तर मग तुम्ही पुढे जाऊन एखाद्या ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सीला जर कनेक्ट झालात,
तर त्या ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सीबरोबर अटॅच होऊन कुठल्या प्लॅटफॉर्मला बेनिफिट होईल माझा प्रॉडक्ट, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. म्हणजे फक्त मी जर सांगितलं आज माझा बिझनेस आहे आणि मी एक मार्केटिंग एजन्सीला पे केलं, बिकॉज मार्केटिंग एजन्सीज टेक अ लॉट. पण त्यांना माहीतच नसेल, की Facebookवरती मग तुमचं ॲडव्हर्टाइजमेंट गेली पाहिजे किंवा Instaवर. जर ही बेसिकच माहिती नसेल, तर ते तुम्हाला गाईड कसं करतील? मग होतं काय, की मार्केटिंग एजन्सीज किंवा ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज ज्या असतात, ते जेव्हा तुम्हाला एक प्लॅन देतात, तो प्लॅन आपल्याला कळत नाही. कारण की ऑलरेडी आपल्याला हे बेसिकच माहीत नसतं, की Facebook आणि Insta काय आहे. सो हे बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे, ती प्रत्येक सिटीमधल्या प्रत्येक बाईला माहीत असावी किंवा एखादं आपण फ्री ॲप आपल्याला आहे. म्हणजे आज माझा बिझनेस आहे. मी खूप इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. सो मी माझी ॲडव्हर्टाइजमेंट कशी करू शकते आणि मी स्वतःला कसं दाखवू शकते, हा बेसिक ग्राउंड लेव्हलचं टीचिंग आहे. जे आम्ही थ्रू आमची काउन्सिल जी आहे, त्याच्यातनं आम्हाला सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मग त्याच्याकरता आम्ही काय करतोय, आम्ही आमच्याच मेंबर्समधनं जे ट्रेनर्स आहेत, फॉर एक्झाम्पल कोणी Instagramवरती ट्रेनिंग घेतं, कोणी Facebookवर घेतं, कोणी Canva नावाचा एक ॲप आहे त्याच्यावर घेतं. सो हे सगळे ॲप जे आहेत तुम्हाला ते फ्री आहेत आणि फोन प्रत्येकाकडे असतो. सो जर फ्री ॲपवरनं तुम्ही एवढं करू शकता, सो देन त्याच्यापुढे मग तुम्हाला कसं ग्रो करायचंय, ह्याच्याकरता बाकी मार्केटिंग एजन्सीज आणि ह्या आहेतच. बट बेसिक नॉलेज. सो हे आम्ही बेसिकली थ्रू आमचं जे काउन्सिल आहे, ते द्यायचा प्रयत्न करतो. जॉइनिंग आम्हाला कसं करायचंय, तर तुम्ही ॲज अ रेफरन्स म्हणून आमच्या जे Facebook पेज आहे, त्याच्यावर तुम्ही ॲड होऊ शकता आणि आमचे WhatsAppचे ग्रुप पण आहेत, त्याच्यात पण तुम्ही ॲड होऊ शकता. आमचे क्रायटेरिया काहीच नाहीयेत, फक्त एवढंच आहे, की तुम्ही मीटिंगला या. कारण की भेटल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, की कन्सेप्ट काय आहे. सो हे बेसिकली आम्ही आता सध्या ॲज आय सेड, की 4 सिटीजमध्ये आम्ही चालवतोय आणि महाराष्ट्रात बाकी सिटीजमध्ये आम्ही इन्व्हाईट करतोय बायकांना, की तुम्ही या पुढे आणि तुम्ही याचं विकीचं पुढे घेऊन चला. म्हणजे प्रत्येक सिटीला एक लीडर असणं गरजेचं आहे. कोणीतरी कनेक्ट करायला. सो जर बाकीच्या सिटीजमध्ये पण कोणी बायका इंटरेस्टेड असतील, तर त्या आमच्या Facebook पेजला मेसेज टाकून वी कॅन टेक देम ऑन बोर्ड. तुम्ही आत्ता WICCI बद्दल थोडी माहिती दिलीच. पण मला हे जाणून घ्यायचंय त्याच्यातलं, की जेव्हा एखादी स्त्री जेव्हा या एन-जी-ओजला जॉइन करते, तर तेव्हा त्यांच्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही बघतात किंवा त्यांना कसं एन्करेज करतात? त्याचं एखादं एक्झाम्पल किंवा तुम्हाला आलेला अनुभव सांगाल का? हो, चांगला प्रश्न आहे. कारण की अनुभव भरपूर आहेत. म्हणजे गेले 3 वर्ष आम्ही जे प्रयत्न करतोय ह्यांना प्लॅटफॉर्म देणं. नुसतंच त्यांना ट्रेनिंग देऊन फक्त ट्रेनिंगच द्यायचं आणि काहीच त्याचं पुढे करायचं नाही, असं नाही करत. जसं मी म्हटलं, की एक ॲप आहे, ज्याच्यावर जाऊन तुम्ही तुमच्या बिझनेसचं पोस्टर बनवू शकतात आणि तो फ्री ॲप आहे. तर त्याचं आम्ही ट्रेनिंग घेतलं होतं मध्ये आणि त्या ट्रेनिंगमध्ये जितक्या बायका होत्या, त्यांना आम्ही सांगितलं, की तुम्ही हे आता तुमच्या बिझनेसबद्दल एक पोस्ट बनवा. आमच्या ग्रुपला आम्ही फक्त एकच पोस्टर अलाउड करतो. एक पोस्टर आणि 4 वाक्य तुम्ही लिहू शकता. त्याचं कारण असं आहे, की त्या एक पोस्टरमध्ये तुमचा पूर्ण बिझनेस त्यांना समजला पाहिजे. कारण की बरेचसे ग्रुप असे असतात, जिथे तुम्ही हे खूप फोटोज नाही टाकू शकत. सो आमच्या एक मेंबर आहेत ज्या स्टिचिंग करतात म्हणजे फ्रॉक्स आणि हे बनवतात. त्यांनी ट्राय केलं म्हणजे तो ॲप वरती त्या जाऊन त्यांनी ते डिझाईन्स त्यांनी फिट केले डिझाईन्स आणि तो पोस्टर त्या रोज शेअर करायला लागल्या, सेम पोस्टर. त्या पोस्टरवरनंच फक्त त्यांना इतक्या ऑर्डर्स मिळायला लागल्या आणि हे त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं, की एक पोस्टरमुळे मी एवढा एक पोस्टर बनवल्यामुळे मला इतके ऑर्डर्स ह्या गोष्टीवर मिळायला लागल्या आणि त्याच्यानंतर त्यांना ते कुठे टाकायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल Instaवर टाकायचं तर Instaवरती साईज वेगळा असतो. Facebookवर टाकायचं तर Facebookचा साईज वेगळा असतो. ह्या गोष्टी बऱ्याचशा बायकांना माहीत नसतात. तर हे छोटंसं एक्झाम्पल आहे, की ते करायला सांगितलं. एक ट्रेनर आहेत ज्या सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग देतात. खूप छान बोलतात. पण त्यांना हे कळत नव्हतं, की आपण हे पुढे टाकायचं कसं? पोहोचवायचं कसं? तर रोज तुम्ही एक पोस्ट टाका. म्हणजे मी हट्ट करून त्यांना म्हटलं, "नाही, तुम्ही रोज एक पोस्ट टाका आणि एक फिजिकल सेशन चालू करा." कारण की त्यांचं ऑनलाईन सेशन्स होतं. पण फिजिकल सेशनमुळे काय इफेक्ट होतो, तुम्ही भेटलात एकमेकांना, की फरक पडतो. मी म्हटलं, "तुम्ही सुरू करा आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन्स आपोआप यायला लागतील." त्यांनी पहिला कोर्स त्यांचा आत्ता मागच्या महिन्यात कंप्लीट केला आणि त्या येऊन मला म्हणाल्या, की "जर तू पुश केलं नसतंस, तर मी हा कोर्स केला नसता. म्हणजे डिझाइन नसता केला आणि तो आणला नसता." सो इट इस नॉट की ट्रेनर आहेत, तर सगळंच तुम्हाला माहीत असेल. तर जेव्हा आम्ही या ग्रुप्सवर येतात, तेव्हा असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आम्ही देतोय
फॉर एक्झाम्पल आमच्याकडे एक बिझनेस शॉवर हा कन्सेप्ट आम्ही सुरू केला होता, की ज्यांचे शॉप आहे, त्यांनी आम्हाला इन्व्हाईट करावं. म्हणजे तुमच्या शॉपमध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन आम्ही शॉप व्हिजिट करू. जेव्हा आपण शॉप व्हिजिट करतो, तेव्हा तुम्ही बघता की प्रॉडक्ट काय आहे, तर तुमचा ट्रस्ट वाढतो आणि मग इट डायरेक्टली इम्पॅक्ट्स युअर सेल्स. एक WhatsApp प्रमोशन म्हणून आम्ही सुरू केलं होतं, की जेव्हा तुम्ही Canvaचे हे पोस्टर्स बनवणार, तेव्हा आम्ही ॲज अ जेस्चर ऑफ हेल्पिंग त्या बाईचा पोस्टर आम्ही पूर्ण वीक शेअर करू. सो आमच्या ग्रुपमध्ये आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करायचो, की हा पोस्टर तुम्ही शेअर करा. सो तसे प्लॅटफॉर्म्स म्हणजे आता फॉर ट्रेनर्स पण आम्ही बऱ्याचशा हॉस्पिटलशी कनेक्टेड आहोत. जिथे आम्ही त्यांच्या पेशंट्सकरता आम्ही ट्रेनिंग्ज देतोय. देअर इज अ कॅन्सर हॉस्पिटल ज्यांच्याकडे आम्ही ट्रेनर्स आमचे पाठवतो म्हणजे ते स्वतः जातात विथआऊट एनी चार्ज. पण नंतर मग त्या पेशंट्सना किंवा रिलेटिव्हजना हेल्प हवी असेल, तर ते मग मेंबर्सना अप्रोच करतात. सो इट इज अ फॉर्म ऑफ मार्केटिंग, बट बाय डूइंग गुड वर्क म्हणजे चांगलं काम करून तुम्ही तुमचं मार्केटिंग कसं करू शकता. हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आम्ही कोलॅबोरेशन करून एक्झिबिशन हा एक जो विषय आहे, की बायका फक्त निव्वळ एक्झिबिशन करता म्हणून बिझनेस करतात. बट कुठलं एक्झिबिशन करावं किंवा त्या एक्झिबिशनला कोण व्हेरिफाईड मेंबर्स आहेत की नाही किंवा तुमचा त्याच्यात फायदा होईल की नाही, ह्याची माहिती त्यांना देणं. सो हे असे बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहेत जे आम्ही कनेक्ट करायचा प्रयत्न करतोय. फॉर एक्झाम्पल रेडिओवरती जे ॲडव्हर्टाइजमेंट जातात, त्यांच्याबरोबर टाय अप करून, की बायकांकरता एवढं तुम्ही डिस्काउंट द्या. सो हे सगळे मोहीम आम्ही हातात घेतली आहेत आणि आम्हाला जर ग्रुपला तुम्ही ॲड झालात, तर ह्या बेनिफिट्स पण तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळतील आहे. प्रेक्षकांसाठी सांगतो, की अ, मॅम जे काही पेजेस सांगतील किंवा जे कनेक्शन्स सांगतील, त्याची लिंक मी मॅमशी डिस्कस करून डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. ती लिंक वापरून तुम्ही त्यांना जॉइन करू शकतात आणि मेक शुअर की तुम्ही ती व्हेरिफाय सुद्धा करतात, सिक्युअर आहे, नाही आहे. सो म्हणजे ती एक सिक्युरिटी ॲस्पेक्ट पण लक्षात घ्या. सो एनिवे बॅक टू द पॉइंट. आपण जीवन 100 झिरो हंगर मिशन झिरो हंगरला आपण कनेक्टेड आहात. सो ते काय आहे एक्झॅक्टली? सो जसं WICCI बद्दल मी तुम्हाला सांगितलं, की त्यांचे 5 ऑर्गनायझेशन्स आहेत. त्याच्यामधलं एक ऑर्गनायझेशन आहे ALL, ऑल लेडीज लीग. अजून त्यांचं एक ऑर्गनायझेशन आहे शी इकॉनॉमी. एक आहे वी फॉरम म्हणजे इकॉनॉमिक फॉरम्स फॉर वुमेन आणि एक मदर्स आर्मी आहे आणि एक आहे G100. सो G100 इज बेसिकली 100 कंट्रीजमधल्या ज्या बायका आहेत, त्या सगळे एकत्र येऊन वुमेन एम्पॉवरमेंट करता काय काम करू शकतो आपण, त्याच्यावरती काम करतात. G100मध्ये 17 to 18 डिपार्टमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये झिरो हंगर, मिशन झिरो हंगर हा एक कन्सेप्ट त्यांनी आता इंट्रोड्यूस केला आहे. ज्याच्या थ्रू बेसिकली सेफ फूड वेस्टेज किंवा कुठल्या पद्धतीने आपण जेवण हे प्रकार जो आजकाल खूप विषयामध्ये आहे, की आपण जेवणाला कसं वाचवलं पाहिजे. त्या विषयावरती आम्ही हे एक मिशन घेतलंय हातात. मी अल्मोस्ट 8 इयर्स ह्या मिशनवर काम करते आहे. आधी एका वेगळ्या कंपनीबरोबर काम करायचे नाशिकमध्ये आणि आता G100ला मी कनेक्ट झाले. सो मी सध्या G100 इंडिया चेअर अशी आहे आणि बाकी सगळ्या सिटीजमध्ये इंडियाच्या आम्ही चेअर अपॉइंट करतोय, की ह्या पर्टिक्युलर मिशनला त्यांनी पुढे घेऊन जावं. सो बेसिकली G100 हे मिशन असं आहे, की एखादी इन्स्टिट्यूट किंवा स्कूल किंवा कॉलेजमध्ये जेव्हा एक कॅन्टीन असतं आणि त्याच्यात फ्रेश जेवण बनवलं जातं. तर त्याच्यामध्ये जितकं फ्रेश उरतं ते युजुअली म्हणजे ते टाकलं जातं कारण की त्याला ऑप्शन नसतं. तर आम्ही लोकांना हे सांगतोय, की तुम्ही प्लीज पुढे या आणि हे जेवण डोनेट करा. आज नाशिकमध्ये मी अल्मोस्ट 4 ते 5 ओल्ड एज होम्स आहेत, जिथे मी हे जेवण पोहोचवते आणि देअर आर 3 टू 4 गव्हर्नमेंट स्कूल जिथे हे जेवण जातं आणि थँक्स टू अ पर्टिक्युलर स्कूल, की ते आम्हाला हे जेवण रोज म्हणजे रोज 10:30 वाजता मला फोन येतो, की एवढं जेवण राहिलंय आणि जितकं जेवण राहिलंय, त्या नंबरच्या हिशोबाने मी पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला सांगते, की इतकं जेवण आहे, तुम्ही पिकअप करा. सो कनेक्टिंग द डोनर टू द रिसीव्हर हा बेसिक आत्ता आमचा फंडा आहे. पण त्याच्यात डोनेशन्स फॉर फूड आणि हे सगळं पण आम्ही इंट्रोड्यूस करणार आहोत. जसं G100 असं म्हटलं, जसं आता यूएसमध्ये आमची ऑलरेडी एक ब्रांच आहे. तिथल्या एक सॉफ्टवेअर इंजिनिअरनी एक फूड ॲप डेव्हलप केलाय. जो बेसिकली जसं आता घरात पण आपलं काहीतरी उरतं, तर मोस्टली लोकं बायकांना, मावशींना वगैरे देतात. पण काही लोकं ते फेकून देतात. सो तो कन्सेप्ट न करता तुम्ही जर तो ॲप डाउनलोड केला
आणि त्या ॲपवरनं तुम्ही सांगितलत, की हे आमचं जेवण उरलंय. तर ज्यांना हवं असतं ते येऊन तुमच्या घरनं घेऊन जातात. सो असा ॲप त्यांनी यूएसमध्ये डाउनलोड केलाय आणि अशा प्रकारे खूप वेगवेगळ्या इनिशिएटिव्हज घेऊन आपण जेवण कसं वाचवू शकतो आणि कोणापर्यंत ते पोहोचवू शकतो, हे आम्ही ट्राय करतोय ही कन्सेप्ट आणणं. सो हा एक पार्ट आहे विकी आणि ऑलचा. जसं मी सोशल वर्क इतके वर्ष करतीये, तर मला थँकफुली हा कन्सेप्ट मिळाला आणि घर बसून म्हणजे माझ्या खिशातनं मी खरंच काही नाही टाकत. घर बसून फक्त मला एवढंच करावं लागतं, की जिथे जेवण आहे आणि किती क्वांटिटीमध्ये आहे, ते मला फक्त त्या पर्टिक्युलर एन-जी-ओला सांगावं लागतं, की तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्याच्यातनं फायदा असा होतो, की ज्या एन-जी-ओला ते जेवण मिळतंय, त्यांच्याकडे जे डोनेशन्स येतात फॉर जेवण बनवायला, मग ते जे फंड्स आहेत, ते त्यांचं बाकीचं मेडिकल किंवा त्यांचे क्लोथिंग किंवा त्यांचं बेटरमेंट ऑफ जे ओल्ड एज होममध्ये त्याच्याकरता ते यूज करतात. म्हणजे असं मी म्हणत नाही, की तुम्ही फंड किंवा त्यांना डोनेशन्स देऊ नका. त्यांना नक्कीच द्या. त्याचा वापर जे आहे, ते लोकं दुसऱ्या पद्धतीने करतात. सो हा उद्देश आहे, की पूर्ण इंडियामध्ये असे इन्स्टिट्यूट आणि कॉलेजेस आम्ही फाइंड आउट करून त्यांना रिक्वेस्ट करायचं, की तुम्ही तुमचं फूड डोनेट करा आणि जे एन-जी-ओजना हवं आहे, ज्यांना खरंच हे जेवण गरजेचं आहे, त्यांनी पण आम्हाला अप्रोच व्हावं, की ते जेवण घेऊन जाऊ शकतील. म्हणजे आम्ही मग निअर बायचे जे इन्स्टिट्यूट आहेत, त्यांच्याशी कनेक्ट करून त्यांना आम्ही पोहोचवायला लावतो जेवण. सो दॅट इस द कन्सेप्ट ऑफ G100 दॅट वी आर वर्किंग ऑन नाऊ. आपण थोडा शेवटाकडे वळूयात. वुमन एम्पॉवरमेंटबद्दल आपण थोडंसं म्हणजे त्याच्यावर एक फोकस ठेवला होता. त्याचप्रमाणे आता जर का तुम्ही एक इंटरनेटवर गेलात, तर वुमन एम्पॉवरमेंटला बरेच फाटे फोडले जातात. म्हणजे आता आम्ही स्वतः सोशल मीडियात असल्यामुळे आम्हाला कंटेंट मॅनेजमेंटपेक्षा कंटेंट मॅनिप्युलेशन कसं होतं, हे आम्हाला थोडं आम्ही खूप जवळून बघतो ते. सो ह्या गोष्टीसाठी की बायकांनी राईट कंटेंटकडे वळावं किंवा आपण जो एक प्युअर मेसेज देतो त्याच्याकडे वळावं. तर ते आयडेंटिफाय त्यांनी कसं केलं पाहिजे, की ह्या कारण कारण बरेचसे असे लीडर्स पण आहेत आज इंटरनेटवर, की जे अशा बऱ्याच बायकांना चुकीच्या दिशेने घेऊन चाललेत, वुमन एम्पॉवरमेंटच्या नावाखाली. सो त्याच्यासाठी ज्या आता नवीन जोडल्या जाणार आहेत, या वुमन एम्पॉवरमेंट किंवा त्याचे जे काही गोष्टी आहेत, कंटेंट आहे, तर त्यांनी कसं आयडेंटिफाय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी? बरोबर आहे तुमचं. जसं आता तुम्ही एक डिस्क्लेमर पण दिलत, की तुम्ही पेजेस जे आहेत ते तुम्ही बघून घ्या. सो तो एक बेसिक फंडा आहे, की इतके ग्रुप्स आलेत Facebookवर किंवा इंटरनेटवर, की जर तुम्ही आधी जाऊन ते चेक नाही केलेत, तर तुम्ही कुठल्यातरी अ, चुकीच्या ग्रुपमध्ये अडकू शकता. फॉर एक्झाम्पल जसं Facebook ग्रुप आहे. तर आमच्या Facebook ग्रुपला ॲडमिन हा जो प्रकार आहे, म्हणजे मी कुठल्याही ग्रुपला जर ॲड झाले, तर पहिले मी जाऊन चेक करते, की ॲडमिन कोण आहे आणि त्याचं अप्रूव्हल काय आहे. म्हणजे पोस्ट अप्रूव्ह करायचं ॲडमिनच्याकडे काम आहे, की नाही आहे, की त्यांनी ग्रुप ओपन ठेवलाय. जर ओपन ग्रुप असतील, तर मी त्या ग्रुपला ॲड होत नाही. कारण की त्याच्यावर कोणाचाही कंट्रोल नाहीये आणि त्या ग्रुपवरनं खूप काही बऱ्याचशा म्हणजे आजकाल Facebook पेजेस पण हॅक होतात किंवा काय. सो वुमेन एम्पॉवरमेंटच्या खाली जेव्हा तुम्ही एखादी इव्हेंट किंवा प्रोग्राम करता, तर माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही एखाद्या जे इंट्रोड्यूस करतायत, त्या व्यक्तीबद्दल तरी माहिती काढा, की त्यांचं ऑर्गनायझेशन नक्की करतं काय आहे? आज गव्हर्नमेंट स्कीम्स खूप आहेत. म्हणजे आम्ही निमाला जेव्हा आम्ही जॉइन झालोय, तेव्हा आम्हाला हे कळतंय किंवा आम्ही पण अभ्यास करतोय, की अच्छा मॅन्युफॅक्चरिंग एंड इंडस्ट्री हा माझा भाग नाहीये. बट मी काय सोल्युशन देऊ शकते किंवा मी माहिती कशी देऊ शकते, म्हणून मी जॉइन झाले निमाला. आणि तसंच बाकीच्या बायकांनी हे बघायचं, की आपण कुठल्या ग्रुपला जॉइन होतोय. म्हणजे जसं मी म्हटलं, की मला सेलिंग करायला मला WhatsApp ग्रुप हवे भरपूर. तर आपण एक 100 ग्रुप जॉइन करतो. पण त्याच्यामध्ये मग नंबर्स आपले हॅक होतात. सो तो ग्रुप कुठला आहे? तुम्ही का जॉइन करताय? त्या ग्रुपमध्ये रूल्स आहेत का? त्याला हँडल कोण करतंय? हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण की नाशिक, नागपूर, पुणे ह्या सिटीजमध्ये सध्या फेमस WhatsApp आहे. त्यांना अजून Facebook किंवा Instaचं एवढं माहिती नाहीये. WhatsApp इस खूप फेमस. बट WhatsAppला होतं काय, की तुमचे सगळे जे नंबर्स असतात, ते फुल फ्लेजेडली त्या माणसाच्या हातात असतात. म्हणजे ॲज अ डेटा पोचिंग पण तुमचा नंबर वापरला जाऊ शकतो आणि नंबरशी कनेक्टेड आपले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स खूप असतात.
सो तुम्ही केअरफुल राहायला पाहिजे, की तुम्ही कुठला ग्रुप जॉइन करताय. निव्वळ तुम्हाला दिसायचं आहे म्हणून तुम्ही 100 ग्रुप्स जॉइन करता ॲज अ बाई माणूस. पण त्याच्यामागे आपण हे चेक करत नाही, की हा ग्रुप कोणी बनवलाय, कशाला बनवलाय. सो माझं म्हणणं असेल, की तुम्ही व्हेरिफाय करा, की ग्रुप कुठला जॉइन करतोय आणि ज्या बाईंनी तुम्हाला सांगितलंय, की हा ग्रुप जॉइन करा, त्यांच्याकडनं माहिती तरी घ्या, की आपण काय करतोय. सो दॅट इज बेसिक बेसिक की तुम्हाला हे जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये येता. दुसरी गोष्ट आहे जसं आम्ही विकीबद्दल सांगतो, WICCIबद्दल. हे एक रजिस्टर्ड एन-जी-ओ आहे. म्हणजे जर तुम्ही वेबसाईटवर गेलात, तर तुम्हाला त्याची व्यवस्थित माहिती मिळेल. आमच्या इव्हेंट्स म्हणजे आमचं ब्रँड क्रिएशन एंड मार्केटिंग काउन्सिलचं वेगळं पेज आहे, ज्याच्यावर दर महिन्याचे आमचे मीटिंग्ज आणि हे सगळे अपडेट होतात. म्हणजे जर तुम्हाला व्हेरिफाय करायचं असेल, तर तुम्ही ह्या सगळ्या स्टेप्स व्हेरिफाय करा. आज एवढे ग्रुप्स आहेत जिथे तुम्हाला पे करून मेंबरशिप देतात. सो येस, तुम्ही जायला पाहिजे अशा ग्रुप्समध्ये. पण जेव्हा तुमची कपॅसिटी तिथपर्यंत पोहोचेल. आज एक बाई फक्त घरातनंच जर फ्रॉक शिवत असेल आणि तिला एक एक्सपोजर हवं असेल, तर तिला हे एवढे मोठे-मोठे ग्रुप्स कामाचेच नाहीयेत. बट ते एक एडव्हाइस दिलं नाही जात. ॲज अ टार्गेट म्हणून आम्हाला बायका हव्यात, वुमन एम्पॉवरमेंट करता त्यांना हे पिच केलं जातं आणि बिकॉज खूप मोठं असं दृश्य दाखवलं जातं, की खूप मोठ्या-मोठ्या हॉटेल्समध्ये मीटिंग्स करतात किंवा इव्हेंट्स करतात. तर बायकांना असं वाटतं, की हो बाबा इथे आपल्याला बिझनेस मिळू शकतो. पण माझा बिझनेस काय? आणि मी कुठल्या प्लॅटफॉर्मला जॉइन झालं पाहिजे, ही माहिती सगळ्यात आधी घेतली पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं बायका सगळ्यात मोठ्या सी-आय-डी असतात. घरातलं जेव्हा आपण बघतो. पण तीच गोष्ट आपण बिझनेसला अप्लाय करत नाही. जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा असं वाटतं, की अरे ह्या प्लॅटफॉर्मला जॉइन केलं की इतका पैसा मिळेल. सो मला असं वाटतं, की ते जे आपले विचार आहेत ते तिथे पण आपण अप्लाय केले पाहिजे आणि कुठेही जॉइन व्हायच्या आधी त्या ग्रुपबद्दल, त्या लोकांबद्दल आणि पर्पज काय? म्हणजे माझ्या बिझनेसला मी हे करू शकते का? फॉर एक्झाम्पल निमामध्ये आता रिसेंटली एक्झिबिशन झालं होतं. इंडस्ट्रियल एक्झिबिशन होतं. आता मी निमामध्ये पण काम करते आणि मी विकीकरता पण काम करते. तर आमच्या ज्या बायका होत्या त्या सगळ्यांनी मला विचारलं, "आता आम्ही एक्झिबिशनमध्ये आम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे." तर आम्ही त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं, "तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहात का? तुम्ही एवढी अमाउंट करू शकता का? तर तुम्ही जा." म्हणजे देवर क्वाईट फ्यू ज्यांनी खरंच त्याच्याकरता त्यांनी बुक केलं एक्झिबिशन. पण बाकीच्या बायकांना आम्ही ही माहिती दिली, की हे एक्झिबिशन तुमच्याकरता नाहीये. हे एक्झिबिशन तुम्हाला जर मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग ह्याच्यात यायचं असेल तर आहे. म्हणजे त्याच्याकरता आम्ही एक वेगळा ग्रुप तयार केलाय. निमाचा असा एक वेगळा ग्रुप आहे जिथे बायकांना सांगितलं जातं, की बाबा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आलात, तर तुम्हाला कुठले-कुठले वेगवेगळे बेनिफिट्स आहेत. म्हणजे सबसिडीज आहेत गव्हर्नमेंटकडनं किंवा तुम्हाला जागा मिळवायची असेल तर काय करू शकतात. तर ही सगळी माहिती जर इट कम्स फ्रॉम अ व्हेरिफाईड पर्सन, त्या व्हेरिफाईड पर्सनकडनं आल्यावर तुम्ही एखादी स्टेप घ्या. पण जर तुम्हाला माहिती नसेल आणि मला फक्त करायचंच आहे, एवढाच एक विचार असेल, तर तुम्ही एखाद्या सेल्फ ग्रुप म्हणजे आमच्यासारख्या ग्रुप्सना जॉइन व्हा. आधी मीटिंग्ज आणि हे ट्रेनिंग्ज अटेंड करा आणि मग उडी घ्या. नाहीतर नुसतं वुमेन एम्पॉवरमेंट करता तर भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे मी आता अजून एवढी एक्सपिरियन्स नाहीये जे सांगू शकते. बट माझे जे 5 वर्ष गेली आहेत बायकांना सांगण्यात, तर एवढं तर नक्कीच सांगू शकते की व्हेरिफाय करा आणि ज्यांना तुम्ही जॉइन करताय त्याचा पर्पज काय आहे? त्या ग्रुपला मग जॉइन करा. ओके, ओके, ग्रेट. आज आपण वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे एकंदरीतच ह्या टॉपिकवर फोकस ठेवला, की बायकांनी बाहेर येऊन एक व्यवसाय सुरू केला पाहिजे. नुसताच व्यवसाय नाही, तर एक एंटरप्रेन्योरशिप जर्नी जी सोपी अजिबात नाहीये. पण त्याचप्रमाणे त्यांनी सपोर्ट सिस्टम ते स्वतः सपोर्ट सिस्टम आहेत. सो त्यांना जेव्हा प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा त्यांनी कसा मेंटल स्ट्रेस तो हँडल केला पाहिजे, याच्यावर आपण फोकस ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी जे WICCI आहे किंवा G100 आहेत किंवा इव्हन तुम्ही निमाचं सांगितलं त्याबद्दल आहे. त्याबद्दल आपण थोडासा आपण त्याच्यावर प्रकाश टाकला. सो आज तुम्ही खरंच वेळात वेळ काढून आलात आणि ॲक्चुअली याच्यावर आपल्याला अजून प्रश्न आहेत. पण आपण नक्की तुम्हाला पुन्हा बोलूयात. कारण कसं आहे, की आणि इव्हन जे बघतायत त्यांना सुद्धा जर काही क्वेशन्स असतील मॅमसाठी तर तुम्ही नक्की विचारा. म्हणजे मग ते क्वेशन्स आम्हाला त्यांना पोहोचवता येतील, त्यांना पुन्हा बोलवता येईल. सो धन्यवाद तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि या वुमन एम्पॉवरमेंटच्या टॉपिकवर एक फोकस ठेवून एक खूप छान बोलले. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला सुद्धा क्लिअर झाल्या. सो थँक यू व्हेरी मच. थँक यू, थँक यू. थँक यू.